हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हान। फायनलमध्ये विराट कोहलीची शानदार 76 धावांची खेळी, तर 13 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 4 बाद 111। बीडच्या परळीत अजित पवार गटाच्या सरपंचावर गोळीबार घटनेत सरपंच बाबू आंधळे जागीच ठार। मर्रवाडी गावातली घटना, गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते, करिअर फॅशनबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सरकार पराभवाच्या छायेत सूर्य आणि चंद्र मागितला तरी आणून देण्याचं आश्वासन देतील, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। लोकसभा निकालांना सर्वांना जमिनीवर आणलं, लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं, राज ठाकरेंचं वक्तव्य। 2 जणांना मारणाऱ्या मुलाला न्यायाधीश निबंध लिहायला सांगतात, पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय कोर्टात असं घडू शकत नाही, पुणे अपघातावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये ठाकरेगडाच्या कार्यालयावर महानगरपालिकेचा हातोडा, ठाकरेगडाच्या वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई। आता एकला चलोरेची भाषा नको, महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जायचं आहे, भाजप प्रभारींचे कोअर कमिटी सदस्यांना आदेश। राज्यपालांची सही नसताना लाडकी बहीण योजनेचा GR काढला, सरकारवर हक्कभंग आणणार, विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा, आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। सहमतीचा उपदेश देणारे पंतप्रधान मोदीच संघर्ष वाढवतात, विरोधकांकडून सहकार्याची तयारी मात्र सरकारने सकारात्मकता दाखवावी। लोकसभेतील कामकाजावरून सोनिया गांधींचा मोदींवर हल्लाबोल। आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा उत्साह, माऊलींच्या पाद्यपूजनासाठी वारकऱ्यांची गर्दी, मुख्यमंत्री शिंदेंसह हजारो वारकरी विठ्ठुनामात तल्लीन। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।